नमस्कार मित्रांनो, आज 26 मार्च श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय. सखीने मनस्विनी आणि तेजस्विनी दोघींनाही खरी कोण आहे ते सिद्ध करण्यासाठी 4 दिवस दिले. म्हणजे आता सखीची खरी आई, खरी तेजस्विनी कामत यांच्या सोबतच राहणार आहे. आता सखीची खरी आई सुद्धा खूप छान दिसत आहे. एकदम सिंपल छान साडी, तशी सेम पूर्वीसारखी आपल्याला दाखवली आहे. त्याचबरोबर कान्हा या मनस्विनीच्या रूम मध्ये गेलाय, जिथे मनस्विनीने खूप तोडफोड केली असते. जे काही घडलंय त्यामुळे कान्हा तिला ओपन चॅलेंज देतो आणि म्हणतो की मी तुला रस्त्यावर भीक मागायला लावणार. हो मित्रांनो, तर बघूया कसं काय झालं ते. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर मालिकेचे रिव्ह्यूज तुम्हाला दिसणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या धमाकेदार एपिसोडला. तर बघा मित्रांनो, काय होतं, ही जी मनस्विनी आहे हे सुरा काढते आणि तेजस्विनीचा हात पकडते. सगळ्यांना असं वाटत असतं की ती आता खऱ्या तेजस्विनीवर, सखीच्या आईवर हल्ला करणार आहे, पण ती असं न करता स्वतःच्याच हातावर कट मारते. आता हे सगळं ही का करते, तर तिला सखीची सिंपती गेन करायची असते. हे दृश्य बघून आता सगळेच घाबरतात. आता मनस्विनीने स्वतःच्या हातावर हल्ला केला असतो आणि ती असं दाखवते की तिला खूपच त्रास होतोय. सखी आता हे बघून धावतच जाते आणि ती मनस्विनीला म्हणते, अगं आई, तू हे काय केलंयस? ती हर्षदाला फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगते आणि तिला म्हणते पटकन आण. त्यानंतर सखी मनस्विनीला एका तिच्या खुर्चीवर बसवते आणि ही मनस्विनी मागे वळून बघते आणि ते कान्हा आणि तेजस्विनीकडे बघून अशी वेगळीच स्माइल देते. आणि आता दोघांनाही आश्चर्यच वाटतं, कान्हा आणि तेजस्विनीला. इथे आता काय होतं, सखी पटकनच तिची मलमपट्टी करून देते, तिला बँडेज वगैरे लावून देते. ही मनस्विनी सखीला दाखवते की तिला खूपच त्रास होतोय म्हणून, आणि समोर सखी तिला बँडेज वगैरे लावून देते आणि तिला म्हणते, अगं का केलंस तू हे आई? तू कशाला दुखापत करून घेतली स्वतःला? तर बघा मित्रांनो, काय होतं, आता ही मनस्विनी सखीला म्हणते, काय म्हणालीस आई? आणि परत तिचा इमोशनल ड्रामा सुरू होतो. ते म्हणते, अगं मला कळत आहे सखी, पण तुलाच नाही कळत आहे. आता पण बघ ना, माझं रक्त बघून तुझ्या जीवाची घालमेल झाली आहे. मला आई म्हणत तू लगेच पुढे आली. तू सांग ना, का केलं असं? मी सांगितलं का तुला असं करायला? आपसूक झाला ना ग तुझ्याकडून? म्हणजे बघ ना, अजूनही तुझ्या मनातून मीच तुझी खरी आई आहे असंच वाटतंय, हो ना सखी? आता हे सगळं बघून कान्हाचे एक्सप्रेशन्स असे असतात की काय सुरू आहे हे सगळं. आणि मीनाक्षीला सुद्धा समजलं असतं आता की ही जी बाई आहे, ही जी सरकार बनून फिरते, ही नाटक करत आहे. तर असो मित्रांनो, काय होतं, सखी मनस्विनीच्या बोलण्यात अशी फसत जाते. पुढे आता मनस्विनी म्हणते, पुरावे जरी असतील पण ते दिशाभूल करू शकतात आणि शब्द मेंदूत भ्रम निर्माण करू शकतात. पण अगं मनाचं काय? आपल्या मनाला जे वाटतं ते वाटतं. धावत आलीस ना तू तुझ्या खऱ्या आईकडे. पुढे हे तिघी मिळून आता केक कट सुद्धा करणार आहे. तर आता काय होतं, पुढे आता ही मनस्विनी म्हणते सखीला, मला माहितीये सखी, एकेकाळी तू माझ्या घरी परत यावी मी म्हणून मुद्दाम नाटक केलं होतं आणि तुला व्हिडिओ कॉल केला होता. आता सखीला हे आठवतं. आणि आता मनस्विनी पुढे म्हणते, आणि आज अगं मी खोटं नाही वागत आहे. मला तुला दाखवून द्यायचं होतं की एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते. पुढे आता ही मनस्विनी तिचा टोन चेंज करते आणि सखीला म्हणते, सो आता क्लिअर झालंय की मीच खरी तेजस्विनी आहे आणि मीच तुझी आई आहे आणि या घरात राहण्याचा माझाच अधिकार आहे. मग आता या बाईचं काय काम, असं ती तेजस्विनीकडे बघत म्हणते. आणि त्यानंतर मनस्विनी सखीला म्हणते, मग आता या बाईला तू घराबाहेर काढणार आहेस की मी काढू? तर आता सखीची खरी आई तेजस्विनी सखीला आवाज देते आणि म्हणते, अगं सखी, तिच्या बोलण्यात येऊ नकोस, मी तिला चांगलंच ओळखते. अगं सखी, ती तुला बोलण्यात अडकवतीये आणि तुझ्या भावनांशी खेळतीये. पुढे आता तेजस्विनी सखीला म्हणते, सखी, तू तुझ्या मनाचा आवाज ऐक, तुझ्या बालपणीच्या आठवणी आठव. अगं त्यातलीच आई खरी आहे आणि ही जी समोर बसली आहे ही खरंच तुला तुझी आई वाटत आहे का? तर आता सखीची खूप ओढाताण होत असते आणि सखी म्हणते, मला नाही माहित, मला काहीच नाही माहितीये काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. पुढे आता सखी म्हणते, इथे मला माझ्या समोर असलेली सरकार ही खरी आई वाटत आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहे ते सगळेच माझ्या आईच्या जुन्या आठवणी आहेत. मला खरंच नाही कळत आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे. गंमत बघा ना, एकेकाळी माझ्या आईचं प्रेम मिळावं छोटीशी अपेक्षा ठेवणारी मी, आईने मला प्रेमाने सखी अशी हाक मारावी आणि कुशीत जवळ घ्यावं अशी स्वप्न रंगवणारी मी, आणि आईने माझा स्वीकार करावा म्हणून रडणारी मी, आज नियतीने असा खेळ खेळलाय की माझ्या समोर 2 आया उभ्या करून ठेवल्या आहेत. सखी आता स्वतःचे डोळे वगैरे पुसते आणि म्हणते, पण निर्णय तर घ्यावाच लागेल ना, कोण खरं कोण खोटं हे तर ठरवावंच लागेल. पुढे आता सखी या दोघींनाही म्हणते, तेजस्विनी आणि मनस्विनीना, की ठीक आहे, आता तुम्ही दोघींनी मिळून कोण खरी तेजस्विनी हे सिद्ध करून दाखवा. पुढच्या 4 दिवसात जो हे सिद्ध करून दाखवेन
तिलाच मी आई अशी हाक मारेन. आणि त्यानंतर आता सखी थांबते. तर ही सरकार म्हणजे मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते आणि काय? तर सखी म्हणते आणि बाकीचा निर्णय आपण शेवटच्या दिवशीच घेऊया. पण आता कान्हा सखीला विचारतो की तोपर्यंत ह्या इथे राहू शकतात ना? तो असा तेजस्विनीकडे बघत म्हणतो सखीला. तर सखी म्हणते हो. आता हे ऐकून या सरकारला झटकाच लागतो. पुढे आता सखी म्हणते जर ह्या माझ्या आई नसल्या जरी तरी ह्या माझ्या मावशी तर आहे ना. आता कान्हाला थोडंसं बरं वाटतं आणि खऱ्या तेजस्विनीला सुद्धा. पण आता ही मनस्विनी टोमणा मारते सगळ्यांसमोर आणि म्हणते आयुष्यभर लक्षात राहील असा बर्थडे झाला आजचा माझा. त्यानंतर आता ही उठून उभी होते आणि सगळ्या गेस्टला म्हणते पार्टी इज ओव्हर, निघा तुम्ही. तर सखी सगळ्यांना थांबवते आणि म्हणते नाही नाही थांबा. आणि त्यानंतर ती मनस्विनीला म्हणते सरकार आज वाढदिवस आहे तुमचा. आज माझ्या आईचा आणि माझ्या मावशीचा वाढदिवस आहे. खूप स्पेशल आहे आजचा दिवस. सखी आता तिच्या आईकडे बघते तेजस्विनीकडे आणि म्हणते तो दिवस म्हणजे आजचा हा दिवस सेलिब्रेट झालाच पाहिजे ना. तर बघा मित्रांनो ही किती पलटू आहे. ही जी मनस्विनी आहे ती आता सखीला इतक्या प्रेमाने वागत असते ती सखी सोबत आणि म्हणते सखी बाळा अगं मला तुझा खूप अभिमान वाटतो. म्हणजे आतापर्यंत ही सखी सोबत कशी वागली आहे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. आणि आता जेव्हा अशी वेळ आली आहे की या मनस्विनीचा पडदा फाश होणार आहे तेव्हा ती लगेच सखी सोबत खूपच प्रेमाने वागू लागते. त्यानंतर सखी त्यांच्या घरच्या सर्वंटला सुरी घेऊन यायला सांगते. कारण पहिल्या केकच्या सुरीने तर इनेचा हात कापला असतो. असो तर काय होतं ही मनस्विनी आता कान्हाकडे बघते कारण कान्हाने तिला चांगलंच फसवलं असतं. तर मित्रांनो इथे आता काय होतं ही मनस्विनी केक कट करत असते एकटीच. तर सखी स्वतः तिच्या आईचा हात पकडते खऱ्या तेजस्विनी कामतचा आणि तिला केक जवळ घेऊन येते. तिथले सगळे जण आता हे बघत असतात. त्यानंतर ह्या तिघी मिळून केक कट करतात. सखी आता मनस्विनीकडे बघते. तिला तरी अजिबात आवडत नसतं पण तरी सखी समोर ती स्माइल करते आणि तेजस्विनीकडे रागातच बघते. तर आता सगळेजण ताड्या वगैरे वाजू लागतात. केक कट झाला असतो. त्यानंतर सखी एका स्पून मध्ये थोडासा केक घेते आणि तिला समजत नसतं की कोणाला आधी भरवते. सखी या मनस्विनीकडे बघते तर ती तिच्या हाताकडेच लक्ष देत असते. त्यानंतर सखी परत तेजस्विनीकडे बघते. मग परत मनस्विनी परत तेजस्विनी. तर शेवटी आता खरी तेजस्विनीच म्हणजे सखीची खरी आईच तिला म्हणते भरव ग तिला. तिला भरवल्यानंतर मला जरी भरवलं तू तरी मला आनंद होईल. तर आता हे ऐकून ही मनस्विनी इकडे तिकडे बघू लागते आणि सखी आता मनस्विनीला पहिल्यांदा केक चारते. तर बघा मित्रांनो ही मनस्विनी आता सखीला जवळ घेते आणि तिला मिठी मारते. म्हणजे मला तर ही मनस्विनी विचित्र आणि सायकोच वाटते. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आता काय होतं ही मनस्विनी सखीला म्हणते थँक्यू सखी, जा आता तुझ्या मावशीला केक दे असं ती मुद्दामच म्हणते. तर सखी आता तेजस्विनीकडे अशी वळते आणि सखी तिला केक चालणार असते. पण आता तेजस्विनी म्हणते नाही नाही मला हे नको, तू मला मोदक भरवतेस का ग, मला खूप आवडतात मोदक. आणि सखीला सुद्धा आठवतं की सखीने गौतम काकाला सुद्धा थोड्याच वेळाआधी सांगितलं असतं की तिला हे माहितीये की तिच्या आईला मोदक खूप आवडतात म्हणून तिने हे ठरवलं की मोदकच बनवायचे. मग आता सखी लगेच खऱ्या तेजस्विनीला म्हणते तिच्या आईला हो हो भरवते ना. आणि पटकन सखी डब्बा उघडते आणि तिच्या खऱ्या आईला ती मोदक भरवते. आणि तेजस्विनी जेव्हा सखीकडे बघते तेव्हा तिला बालपणची सखीच दिसते या मोठ्या सखीमध्ये. आणि तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा सुरू होतं. आणि ही मनस्विनी मुद्दाम सखीच्या एकदम मागे येऊन उभी राहते आणि तेजस्विनीला ती डोळे दाखवते आणि तिला घाबरवण्याचा ती प्रयत्न करते. आणि बघा मित्रांनो काय होतं बर्थडे वगैरे झाला असतो. आता ही मनस्विनी तिच्या खोलीत आली असते आणि बर्थडे पार्टीमध्ये जे काही झालंय ही मनस्विनी सगळं काही आठवते आणि तिच्या रूम मधलं सगळं सामान ती फेकफाक करू लागते. पहिले तर ती टेबलवरचं जे सामान असतं बुके वगैरे ती सगळं फेकते. त्यानंतर ती बेडवरची बेडशीट काढते फेकून देते, उषा वगैरे फेकून देते सगळीकडे. इतकंच नाही तर ती तिच्या आरशाजवळही जाते आणि ड्रेसिंग टेबलवरचं सगळं सामान सुद्धा फेकफाक करते. आणि त्यानंतर ती मोठ्याने ओरडते आणि अशी वेड्यासारखीच ती वागत असते. तिला आता समजतच नसतं की काय करू आणि काय नाही. पूर्णपणे वैतागली असते ही मनस्विनी. त्यानंतर ही स्वतःला म्हणते 4 दिवस आजपर्यंत वेळ माझ्या इशाऱ्यावर नाचत आली पण आज कोणीतरी मलाच वेळ दिली. इतकी वर्ष हे साम्राज्य मेहनतीने जपलं वाढवलं पण ते मी जपलं आणि मी वाढवलं. आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर फक्त माझा हक्क आहे या सरकारचा. आणि या साम्राज्याची सरकार फक्त मीच आहे यावर माझाच हक्क आहे. आणि आता या सगळ्या गोष्टींचा निकाल येत्या 4 दिवसात लागणार आहे. पण मी जर नाही सिद्ध करू शकले की मी तेजस्विनी कामत नाहीये आणि सखीची खरी आई नाहीये तर मी संपले आणि ही सरकार संपली. नाही 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 असं ही स्वतःला म्हणत असते. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हिला इतकं घाबरताना बघितलंय. तर असो काय होतं आता कान्हा या मनस्विनीची अवस्था पाहायला तिच्या खोलीत येतो आणि तिने घातलेल्या सगळ्या पसाऱ्याकडे तो बघतो आणि म्हणतो अरे बापरे
पण कसं वाटलं माझं गिफ्ट? त्यानंतर कान्हा पटकनच त्याच्या खिशातून फोन काढतो आणि रेकॉर्डिंग चालू करतो आणि बरोबर त्याच्या हाताची तो अशी घडी करतो आणि फोन असा साईडला ठेवतो. तर मित्रांनो, ही मनस्विनी आता कान्हाकडे एकदम रागात बघते. तिला वाटत असतं की कान्हाचं आता मी काय करू आणि काय नाही. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखेने आता तिच्या आईला एका खोलीत नेलं असतं आणि ती सांगत असते की ही तुमची खोली आहे. तर आता खरी तेजस्विनी जी असते ती सगळ्या खोलीकडे बघते आणि सखीला म्हणते, ही राघवची स्टडी रूम होती ना, आणि इथेच बसून राघव ऑफिसचं काम करायचे आणि त्यांना या रूम मध्ये कोणी काही खाल्लेलं सांडवलेलं अजिबात आवडायचं नाही. त्यांना ही रूम अगदी टापटीप लागायची. त्यानंतर तेजस्विनी आता सखीकडे बघते आणि म्हणते, बरोबर ना? तर आता सखीला माहिती नसतं याबद्दल. सखी आता म्हणते, हो का? नाही, ऍक्च्युली मला इतकं नीटसं नाही आठवत आहे, पण असं होतं का? तर आता तिची आई म्हणते, हो सखी, हे घर आपलं जग होतं, तुझं, माझं, राघवचं. पुढे आता तेजस्विनी सखीला म्हणते, मला माहिती आहे सखी की तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी अचानक आल्यात ना तुझ्या आयुष्यात. निर्णय घेणं कठीण आहे, मी समजू शकते, पण विश्वास ठेव माझ्यावर. सखी, मीच तुझी आई आहे. पुढे आता तेजस्विनी सखीला म्हणते, हे मी आता फक्त बोलून नाही दाखवत आहे, तर मी हे तुला सिद्ध करून दाखवेन. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा या मनस्विनीची मजा घेतो आणि म्हणतो, सांगा ना मग कसं सिद्ध करणार आहे तुम्ही की तुम्हीच खऱ्या तेजस्विनी कामत आहेत ते? तर आता मनस्विनीचं लक्ष जातं कान्हाच्या त्या फोनकडे आणि ही तर चालाक असतेच, तर ही पटकन कान्हाचा फोन घेते आणि बघते तर रेकॉर्डर चालू असतं. तर ही मनस्विनी कान्हाच्या फोन मधलं रेकॉर्डर बंद करते आणि ती कान्हाकडे अशी बघते रागातच आणि रागात तर राग भरल्याच आवाजात, अशी वेगळ्याच आवाजात ती कान्हाला म्हणते, तुझी लायकी हे रेकॉर्डिंग करणे इतकीच आहे. आणि त्यानंतर ती कान्हाचा फोन फेकून देते. कान्हा त्याचा फोन उचलतो आणि या मनस्विनीला म्हणतो, स्मार्ट. तर ही मनस्विनी आता कान्हाला म्हणते, माझ्याकडून पैसे घेऊन तू मलाच डबल क्रॉस केलं? तर आपला कान्हा आता या मनस्विनीला म्हणतो, डबल क्रॉस काय म्हणताय तुम्ही? मी फक्त माझं काम केलं, ते पण स्मार्टली. हे ऐकून आता ही मनस्विनी कान्हाला तिचं बोट दाखवते आणि म्हणते, तुला ओळखण्यात मी चुकले, असं नाही होऊ शकत. तर कान्हा आता त्याचे हात असे मस्त मागं घेतो आणि मनस्विनीला म्हणतो, तुम्ही अजूनही मला ओळखलं नाहीये. तर ही मनस्विनी कान्हाला म्हणते, तुला ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे ना? तेव्हा कासव जिंकला होता, पण प्रत्यक्षात ससाच जिंकणार आहे आणि आताही मीच जिंकणार. तर कान्हा म्हणतो या मनस्विनीला की तुम्ही अजूनही जर स्वतःला ससा आणि मला कासव समजत असला ना, तर आताही तुम्ही चुकताय, तुमचा गैरसमज होतोय. तर ही मनस्विनी रागातच परत कान्हाकडे बघते आणि म्हणते, आता तुझ्या बाबतीत माझा कोणताच गैरसमज होणार नाही, तो पक्का समजच असेल. आता तर माझा पक्का समज आहे, तंबूतला उंट आहेस तू. तुला मी तुझं डोकं झाकण्यासाठी जागा दिली होती, पण तू तर तंबूच बळकवायला निघालास रे. तर कान्हा म्हणतो या मनस्विनीला, तो तंबू तुमचा नव्हताच कधी, आणि बळकवायचाच विषय असेल तर कोणी काय बळकवलंय हे वेळ आल्यावरच कळेल. तर ही मनस्विनी भ्रमातच असते आणि ती कान्हाला म्हणते, वेळ अजूनही सरकारच्याच ताब्यात आहे. कान्हा आता या सरकारच्या तोंडावर हसतो आणि म्हणतो, पुन्हा एक गैरसमज, तुमची वेळ आता संपली आहे. कान्हामध्ये आता एक वेगळाच ऍटिट्यूड असतो. तो जसा आधी वागायचा या सरकार समोर, असा तो अजिबात वागत नसतो आता. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की सखी आणि कान्हाचं काहीतरी प्लॅनिंग असतं. आणि जेव्हा सगळे नाश्त्याला बसतात तेव्हा सखी मुद्दामच तिच्या प्लेटमध्ये ब्रेड घेते आणि त्यावरती चहा ओतते आणि कान्हा मुद्दामच म्हणतो, अहो सखी. तर सखीची जी खरी आई आहे, खरी तेजस्विनी, ती सुद्धा असते यांच्या बरोबर. तिने छान साडी वगैरे नेसली असते आणि छान केस वगैरे केले असतात, खूप सुंदर दिसत असते. आणि ती आता सखीला म्हणते, हे सगळं बघून, सखी तुझी अजूनही सवय नाही गेली आहे ना? आता तू रमत गमत तू चहा टोस्ट खाशील. तर आता ही मनस्विनी खऱ्या तेजस्विनीला म्हणते, माझी मुलगी रमत गमत खाईल नाही तर कसंही खाईल, तुला काय करायचंय आणि तू कोण आहेस सांगणारी? तर इकडून कान्हा म्हणतो, तेजस्विनी कामत. काय ना, लहानपणी सखी मॅडम अशाच चहावर टोस्ट घेऊन खायच्यात आणि त्यांची आई त्यांना ओरडायची. तर आता सखी म्हणते मनस्विनीला, सरकार, पण ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात नाही? आणि सखीची खरी आई सुद्धा म्हणते, उत्तर देतेयस ना मनस्विनी, मला पण ऐकायचंय तुझं उत्तर. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आता तेजस्विनी मनस्विनी एका घरात राहणार म्हटल्यावर मजा तर येणारच आणि आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे, जे खूपच एंटरटेनिंग असणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.